वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं सांगत अशा सेवा कार्यात सहभागी होणं हे मोठं भाग्य असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला त्यांनी काल रात्री पुण्यात भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते। वारीत सहभागी होणारे वारकरी भगिनी बंधू दीर्घ पायी प्रवास करून इथं पोहोचतात। त्यांचा शारीरिक क्षीण दूर व्हावा या उद्देशानं राबवण्यात येणारा चरणसेवा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। वारकरी संप्रदायात एकमेकांच्या चरणी नम्रतेनं वंदन करण्याची परंपरा ही समतेचा आणि भक्तीचा संदेश देणारी आहे। अशा वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणं हे मोठं भाग्य असल्याचं त्यांनी सांगितलं। अशा प्रकारची वारी आहे। अर्थात मला विश्वास आहे की मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो तसं तर मी ईश्वराला कधीच काही मागत नाही, पण जेव्हाही पांडुरंगाकडे जातो त्यावेळेस पांडुरंगाला एकच साकडं घालतो, कारण आमचे सगळे वारकरी हे शेतकरी पण आहे। त्यामुळे आमच्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सुखी ठेव एवढंच पांडुरंगाकडे मागणं असतं। केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या